आजची महत्त्वाची घडामोड। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आज सकाळी 10 नंतर अमित शहा दिल्लीला रवाना होणार आहेत। त्याआधी भेट घेणार असल्याची माहिती आहे। दरम्यान काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर कोणतीही बैठक झाली नसल्याची माहिती आहे। अमित शहा, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक होणार होती, मात्र ही बैठक झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे निधी वाटपावरून खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं, आमच्या फाईल्सही मंजूर होत नसल्याची तक्रार यावेळी शहांकडे शिंदेंनी केल्याची माहिती मिळते। तसंच रायगड नाशिक पालकमंत्री पदाच्या संदर्भातला तिढा सोडवण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान या संदर्भात अजित पवारांनी नक्की काय म्हटलंय तेही आपण पाहूयात। बाकी दादा, अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहांच्याकडे केली असं माहिती समोर येते। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। दरम्यान महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं, शिवसेनेच्या फाईल्स वेटिंगवर असल्याचं शिंदे म्हणाले। आमच्या फाईलींनाही लवकर मंजुरी मिळत नसल्याचं ते म्हणतात। शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची खंत शिंदेंनी व्यक्त केलेली आहे। निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे ही खंत बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर रायगड नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा अशी विनंती सुद्धा शिंदेंनी अमित शहांकडे केली आहे। या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडीनंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून। किल्ले रायगडावरील भाषणामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांनी लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष उल्लेख केला। लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतीस्थळ केलं असं शहा म्हणाले। टिळकांनी किल्ल्यावरील स्मारकासाठी संघर्ष केला, तर बाबासाहेब पुरंदरेंचं देखील मोठं योगदान असल्याचं त्यांनी म्हटलंय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। सातारामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार उपस्थित आहेत। यावेळेस अजित पवार आणि शरद पवार बैठकीला शेजारी बसले। या बैठकीला दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदमही उपस्थित होते। दरम्यान सकाळी अजित पवार अमित शहांसोबत रायगडावर उपस्थित होते आणि आता अजितदादा पवारांसोबत बैठकीसाठी उपस्थित राहिले। सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारलेली आहे, मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले। हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्याने जाता आलं नाही असं स्पष्टीकरण गोगावले यांनी दिलेले आहे। राजू शेट्टींनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर जोरदार टीका केलेली आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी राजू शेट्टींनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समज दिल्यानंतर देखील कोकाटेंनी बेताल वक्तव्य थांबलेली नाहीत। छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यात सुद्धा अरबी समुद्रामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केलेली आहे। लवकरच दिल्लीमध्ये आणि राज्यात शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। उद्धव ठाकरे कोकणामध्ये फक्त कोंबडी वडे खायला येतात, कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेल्सवाल्यांना सांगून ठेवलेले असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर टीका केलेली आहे। शिर्डीमध्ये येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात, हे आम्हाला नवीन नाही असं म्हणत देव बच्चू कडू यांना सद्बुद्धी देव असं प्रत्युत्तर सुजय विखे पाटलांनी बच्चू कडूंना दिलेले। विखे पाटील मताचे भिकारी असल्याची घणाघाती टीका अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली होती।
पहिला कडेलोट हा कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा करा अशी मागणी अमोल मिटकरींनी सरकारकडे केली आहे. हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल असंही मिटकरी यांनी म्हटलंय. महापुरुषांचा अपमान करणाऱ्याचा कडेलोट व्हावा अशी आमची ही भावना असल्याचं विधान यावेळेस रायगडावर फडणवीसांनी केलेलं होतं. आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेतील लेखापालाला धमकी दिलेली आहे. गणेश तुळशीराम पगार यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार केलेली आहे. मला शिवीगाळ करत फोनवरनं धमकी दिल्याचा आरोप पगार यांनी केलेला आहे. तसेच माझ्या कुटुंबियांवर हल्ला होऊ शकतो असा दावाही त्यांनी केलेला आहे. मनोज जरांगेंनी शहादातल्या शहागडमध्ये मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये त्यांनी मराठा सेवकांना मार्गदर्शन केलं. आरक्षणाच्या विषयाबरोबर समाजातील गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करायचं आवाहन यावेळेस जरांगे यांनी मराठा सेवकांना केलेलं आहे. मंत्रिपदावर गेल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार भरवला. परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधला. परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्याचं निराकरण केलं जात आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधील विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलेला आहे. आम्ही पक्ष फोडतो असं तुम्ही विद्यार्थी फोडा असा सल्ला यावेळेस मंत्री पाटलांनी दिलेला आहे. यावरनं वाद झाल्यानंतर आपल्या विधानाची पाटलांनी सारवासारव केलेली आहे. मराठी पाट्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बऱ्याच ठिकाणी शाळेच्या पाट्या मराठीमध्ये असतात. मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडनं जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात मेल पाठवल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे. आणि आता गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची समिती सुद्धा चौकशी करणार असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाला का याची चौकशी आता ससून रुग्णालय करणार आहे. यासह या गर्भवती महिलेच्या ज्या 3 रुग्णालयांमध्ये उपचार देण्यात आलेले होते त्या 3ही रुग्णालयांच्या उपचारांची चौकशी यावेळेस समिती करणार आहे. पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाला चौकशीसाठीचं पत्र लिहिण्यात आलेलं आहे. यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. केळीच्या बागा तसंच कापणीला आलेल्या गव्हाचं आणि मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अकोला-अकोट तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. शिवपूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून लक्ष्मण गुरेकर यांची 2 बैल दगावलेली आहेत. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडनं होतीये. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. येवल्यामध्ये झालेल्या जोरदार गारपिटीचा उभ्या असलेल्या कांदा पिकाला फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे तातडीने पंचनामे करत मदत देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे. नाशिकच्या येवला शहरामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस पडलाय. अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे आंबा, संत्रा, केळी, लिंबू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान जाण्याची शक्यता आहे. हनुमान जयंतीनिमित्त तळकोकणात मोठा उत्साह बघायला मिळाला. यावेळेस वेंगुर्ले शहरामध्ये प्रसिद्ध चारगदा मारुती मंदिर आणि परिसरात हनुमान जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली, तसेच हापूस आंब्याची आरासही मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली. पुण्यातील रहाटगीमध्ये सह्याद्री कृषी संकुलात अनेका पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस आखाड्यातल्या मातीचं पूजन करण्यात आलं. यावेळेस तिथं शंकराची पिंड तयार करण्यात आली. कुस्तीपटूंनी मानाची गदा देखील ठेवलेली. अमरावतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच 111 फूट हनुमान मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता. या मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून या मूर्तीचं लोकार्पण गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार राणांनी दिलेली आहे. तसेच हनुमान चालिसेला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी टीकाही रवी राणांनी केलेली आहे. हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं. साई मंदिराजवळ हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे साई दरबारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमात सहभाग घेतला. सोलापूरच्या वडार समाज बांधवांनी 1,75,00,000 रुपये गोळा करून 2 वर्षांपूर्वी 51 फूट हनुमान मूर्ती उभारली. तब्बल 2 वर्षांनंतर हनुमान जयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी ही मूर्ती खुली करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134वी जयंती उद्या साजरी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर 13 एप्रिलपासून ते 14 एप्रिलपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दादर परिसरात अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, तर सर्व प्रकारच्या जड वाहनांना या परिसरात बंदी असेल. त्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे. दादरमध्ये चैत्यभूमीवर उद्या मोठी गर्दी होऊ शकते आणि त्याचमुळे मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. अंबेजोगाईमधील यादवकालीन संकलेश्वर मंदिरामध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्याला घोषित करण्यात आलेले. त्यामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणास आता चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे पर्यटन वाढीसाठी देखील मदत होईल. धुळ्यामध्ये साक्रीतील गोडदे गावामध्ये ग्रामदैवत बहिराम देव महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळेस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी गळ खेळणं आणि हुक टोचणं ही परंपरा कायम असल्याचं दिसलंय. बुलढाण्यामध्ये शितखेतीतील रेणुका देवी यात्रेमध्ये वगदीला लहान मुलांना लटकवण्याची अनोखी परंपरा आहे. रेणुका देवीच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर या वगदी आपल्या ठिकाणावर परत येऊन समारोप घेतात. यासाठी परिसरामधील भाविकांनी मोठी गर्दी केलेली.
अष्टविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोडचा नियम आता लागू करण्यात आलेला आहे. अष्टविनायकासह 5 मंदिरांमध्ये दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ही सक्ती नाही, तर मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती मंदिराच्या ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे. पालघरमध्ये महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झालेल्या या यात्रेमध्ये दिवसाला महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गडाच्या पायथ्याशी आणि गडावर अशी 2 महालक्ष्मी मातेची पांडवकालीन मंदिराची ऐतिहासिक कथा सांगितली जाते. धाराशिवमध्ये येरमाळमध्ये श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली. पुढील 5 दिवस यात्रा चालणार आहे. दरम्यान चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने देवीची मिरवणूक निघणार असून चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रमही उद्या होणार आहे. बारामतीच्या सासवडमध्ये संत सोपान काकांचा पालखी सोहळा 23 जूनला मार्गस्थ होणार आहे, अशी माहिती सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावींनी दिलेली आहे. शिरूरमध्ये कवठे येमाई गावामध्ये श्री येमाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी काढण्यात आली. यावेळेस पारंपरिक तालवाद्य वाजवून पालखीचं सर्वांनीच लक्ष वेधून घेतलं. या दरम्यान यावेळेस विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं. बुलढाण्यामध्ये चौगावामध्ये जगदांबा देवीच्या यात्रेनिमित्त मोठी मिरवणूक निघाली. 400 वर्षांपासून शेतकऱ्यांची समृद्धी व्हावी आणि देशातील स्थिरता दुरावी यासाठी नवस फेडला जातो. यावेळेस देवीची वगदीमध्ये परमपूज्य शेगाव वखरेंच्या माध्यमातून नवसही फेडला जातो. आणि आता बातमी आहे पुणे पोलिसांच्या धडक कारवाई संदर्भातली. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये सय्यदनगर भागामध्ये गुंड टिपू पठाणच्या पोलिसांनी माज उतरवलेला आहे. जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे. आता महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून. पुण्याच्या आंध्रा धरणामध्ये पाण्यामध्ये एक तरुण धोकादायक पद्धतीने मोटरसायकल चालवत असल्याचं चित्र समोर आलं. त्यामुळे त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्धगयामधील बौद्ध विहाराची प्रतिकृती करण्यात आली. दरम्यान बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाचा उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान गेल्या 35 वर्षांपासून बौद्ध विचाराला अनुसरून विविध प्रतिकृती साकारल्या जातात. सिंहगडावर मराठी किंवा भारतीय भाषा समजत नसलेल्या विदेशी पर्यटकाला यावेळेस महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करायला लावल्याचा एक दुर्दैवी व्हिडिओ समोर आलेला आहे. या पर्यटकांनी न्यूझीलंडहून पुण्यामध्ये सिंहगड किल्ल्यावर आला होता. दरम्यान या तरुणाला टोळक्यानं परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून या भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सांगितली. मध्य रेल्वेने 16 एप्रिलपासून आणखीन 14 AC लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सध्या धावणाऱ्या 66 AC लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार आहे. मात्र यापैकी 14 सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत केवळ एकच फेरी उपलब्ध असणार आहे. वसई विरार पालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलेले आहे. आधीच धरणांमध्ये कमी पाणी साठा असताना वसई विरार पालिकेचा भोंगळ कारभार वसईकरांना फटका बसतोय. बहाडोतील पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने पालिकेचा पाणी पुरवठा कमी करण्यात आलेला आहे.
हिंगोलीमधल्या औंढामध्ये येडूमध्ये गावामध्ये शिवारात उष्णतेमुळे टरबूज बागा करपू लागलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. धावत्या लोकलमध्ये चढताना लोकल खाली आलेल्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये पळताना तोल जाऊन प्लॅटफॉर्म खाली आणि लोकलमध्ये हा प्रवासी अडकला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झालेला होता. रोहित बच्चूलाल यादव असं या तरुणाचं नाव होतं. हिंगोलीच्या बाळापूरमध्ये बोल्ड परिसरामध्ये नागरिकाचा मृतदेह आढळला. हा तरुण मद्यप्राशन करून रस्त्याच्या कडेला पडला होता. त्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 6.25 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले. महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं ही कारवाई केली असून बँकॉकवरून आलेल्या प्रवाशासह मुंबईमध्ये सोनं विकत घेणाऱ्याला अटक करण्यात आली. 6 किलो 735 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 14 विटा आरोपीकडनं जप्त केलेल्या आहेत. प्रवाशांनी घातलेल्या बुटामध्ये सोन्याची तस्करी सुरू होती. संभाजीनगरमध्ये बन्सीलाल नगरमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली. गजानन गडदे टवाळखोराने त्याच्या मित्रासह मुलीची छेड काढली होती. याबाबतची बातमी साम टीव्हीनं दाखवताच पोलिसांनी आरोपीची थेट त्याच भागातून धिंड काढलेली आहे. मांडीवर कसं जाऊन आरोपी भंडाऱ्याच्या आंधळगावामध्ये लॉजमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. IPL क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडनं 5 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाणे हद्दीमध्ये दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानं बनावट चावीचा वापर करून 20 मोटरसायकली चोरी केल्या. प्रोझोन मॉल तसेच MGM रुग्णालय परिसरातून त्यानं चोरी केल्याचं समोर आलंय. नांदेडच्या लोहगावमध्ये ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलिसांनी 12 दुचाकी जप्त केलेल्या तसंच एका आरोपीला ताब्यात घेतलेले. दरम्यान मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.